गुड मॉर्निंग मित्रांनो. होप तुमची सकाळ खूप चांगली असेल. आमची सकाळ तर ॲज युजल जशी आहे तशीच आहे. काही चेंज नाही. मागचे 6 महिन्यापासून जे चाललं आहे तेच चाललं आहे. म्हणजे माझी आई रोज सकाळी उठून टिफिन बनवते. माझे बाबा सकाळी उठून टिफिन घेऊन जातात आणि नागपूरला घेऊन जाऊन ते एम्स हॉस्पिटलमध्ये माझ्या बहिणीला देतात. माझी आई सकाळी उठून जेवण याच्यासाठी बनवते कारण माझ्या बहिणीच्या मुलाला तिच्याच हातचं जेवण आवडते शक्यतोवर. त्यासाठी माझ्या आईच्याच हातचं जेवण आवडल्यामुळे आणि एम्स हॉस्पिटलमध्ये सुद्धा जेवण मिळतं बरं का, पण तरीसुद्धा तो तिथलं जेवण करत नाही कारण त्याला उलटी येतो तिथल्या जेवणाने, काय माहिती. पण चांगलं असतं तिथलंही जेवण, पण तरीसुद्धा तो करत नाही आणि उलटी काढतो, उलटी करतो, वॉमिटिंग करतो, असं म्हणजे असं मळमळकी फील करतो तिथल्या जेवणाने. आणि त्याला आईच्या हातचं जेवण खूप आवडते, त्यामुळे तिच्या हातचंच जेवण ती रोज सकाळी उठून बनवून पाठवते. आणि माझे बाबा रोज टिफिन घेऊन जातात. त्याचं रिझन म्हणजे की बस फ्री आहे त्यांना. त्या कारणानं माझे बाबा रोज टिफिन घेऊन जातात आणि त्यांना टिफिन देतात आणि परत येतात. रोज त्यांची दोघांचीही ही ड्युटी आहे. ॲक्च्युली या वयामध्ये त्यांचं एवढं एक्झर्शन खूप मोठी आहे कारण या वयामध्ये एवढं एक्झर्शन करणं म्हणजे सोपं काम नाही आहे. पण मी त्यांना हॅट्स ऑफ करते कारण तेच दोघं आहे ते करू शकतात. कारण त्यांनी आपल्याही लोकांचं करत आले आहे आणि परक्यांचंही खूप काही केलं आहे. परक्यांच्यासुद्धा दुःखामध्ये ते दोघं सहभागी राहिले आहे, तर आपल्या लोकांच्यासाठी किती करणार हे विचार करा. तर माझ्या आई बाबाची एवढी हिंमतमुळेच आमच्यामध्ये एवढी हिंमत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये लढण्याची. तर ते दोघं आमची सगळ्यात मोठी हिंमत आहे. आणि एक प्रकारे पाहिलं तर त्यांची एक्सरसाइज पण होत आहे बरं का. हसायला येईल की ही मुलगी काय बोलते, बट तरी रियालिटी आहे की ते त्या सगळ्या गोष्टीमुळे ते ॲक्टिव्हिटीज करत आहेत. कंटिन्युअसली ते ॲक्टिव्हिटीज करत आहे आणि ॲक्टिव्ह असतात ते एनी टाईम. असं वाटणार नाही की या वयामध्ये ते एवढं काही करू शकतात, पण माझे आईबाबा करू शकतात. ते हिंमतवान पण आहे आणि खूप मेहनती पण आहे. आणि त्यांच्या या हिमतीमुळे आमच्यामध्ये सुद्धा लढण्याची ताकद मिळते प्रत्येक गोष्टीसाठी. ते दोघे आहेत म्हणूनच तर आमची कुठलीही लढाई लढू शकतो, ते दोघांच्यामुळे. असो, ठीक आहे. आता सांगू तर माझे बाबा रोज टिफिन घेऊन जाऊन देऊन येतात परत आणि मग घरी येतात नाही, थोडा आराम करतात मग. आणि थोडा वेळ आराम करूनसुद्धा मग येऊन पुन्हा फिरायला जातात. हे माझ्या बाबाची रुटीन झालं आहे. आणि माझी आई दिवसानी थोडा वेळ रेस्ट करते कारण सकाळी लवकर उठते म्हणून दुपारी थोडंसं रेस्ट करते आणि मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये बघत राहते की त्याला काय आवडेल अशा गोष्टी बनवण्याचे प्रयत्न करते. म्हणजे नवीन नवीन डिशेस बघायचं आणि शिकायचे प्रयत्न करते. तेच आता रुटीन झालं आहे. आणि आम्ही सगळे आता त्याच्यासाठी ऑलमोस्ट प्रिपेअर आहोत त्याच्या तब्येतीला रिकव्हरी करण्यासाठी. आणि आम्हाला 100% विश्वास आहे की तो पूर्णपणे बरा होते आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुद्धा तो बरा होईल. आता नवीन वर्षाचे आखरीचे दिवस आहे. आता हे आखरीचे दिवसांमध्ये आम्ही त्याचा जेवढं काही दुःख होतं या वर्षामध्येच टाकून पुढच्या वर्षी नवीन वर्षामध्ये त्याला नवीन जीवनदान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भेटो असं अपेक्षा करते. आणि पुढच्या महिन्यात त्याला BMT रूममध्ये शिफ्ट करेल, तर मग 1.5 ते 2 महिने तो तिथेच राहणार आहे. आता बघूया की तो उकडतं जेवण कसं खातो. आम्हाला तर विश्वास नाही की तो आम्हाला तर तेच टेन्शन आलेलं आहे की तो तिथलं जेवण कसं करणार. मेन म्हणजे आम्हाला तेच आमच्यासाठी ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि मेन म्हणजे त्याच्याहीसाठी चॅलेंज आहे कारण तो जेवण नाही करेन तर इम्युनिटी कशी बूस्ट होणार.
इम्युनिटी बूस्ट करण्यासाठीच त्याला जेवणाची खूप गरज आहे. कारण ब्लड कॅन्सरच्या बच्च्याला किमो चालू आहे आणि किमोमुळे इम्युनिटी खूप डाऊन होते. तर इम्युनिटी बूस्ट करण्याचा एकच मार्ग सगळ्यात मोठा आहे, तो जेवण. तर आता बघूया काय होणार. आता ती लढाई पण आम्हाला लढावंच लागेल. आता BMT रूममध्ये पण आम्ही जाऊ शकत नाही आणि माझी बहीण आणि तो बाहेर येऊ शकत नाही. बाहेरचं कुठलं खाणं जमणार नाही, काहीच सुद्धा नाही. उकडतं जेवणच करावं लागेल. आताहीसुद्धा आम्ही जे जेवण पाठवतो त्याला चांगलं वेल कुक पाठवतो, म्हणजे चांगलं शिजवलेलं जेवण पाठवावं लागते. त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. कच्चं किंवा कच्चं आम्ही जेवण त्याला देऊ शकत नाही. एखादी वेळेस नॉनव्हेजसुद्धा पाठवतो त्याला, पण ते चांगलं पकवलेलं पाठवतो आणि गरम नेतपर्यंत तिथं पोहोचतपर्यंतसुद्धा गरम असते आणि इवन थोडंसं तिथं जाऊनसुद्धा हलकंसं गरम करते माझी बहीण. त्यानंतरच त्याला देते आणि जेवढं शक्य होणार आम्ही त्याला गरम जेवणच पाठवतो, गरम पॅक करून, ताकी त्याला तिथे गरमच जेवण करता यावं. आणि बराच इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यामध्ये आणि म्हणूनच बोलते आहे की 2025मध्ये त्याच्या डिसीजला जे पूर्णपणे बरं करण्याची जे हे आहे, 2025मध्ये आम्ही जे दुःखाची बातमी आम्हाला कळाली होती ब्लड कॅन्सरची, ते इथेच टाकून पुढच्या वर्षी आम्ही त्याच्या पूर्णपणे रिकव्हरीचं आशीर्वाद म्हणून देवाला मागतो आणि तुम्हालासुद्धा तुमच्या सगळ्या ब्लेसिंग्स मागतो, ताकी त्याला खूप सारी ब्लेसिंग्स भेटो आणि तो खूप लवकर बरा हो. आम्ही जेव्हा त्याला ॲडमिट केलं होतं ना एम्समध्ये, तेव्हा आम्ही तिथे आमचाच बच्चा नाही, आमचाच मुलगा नाही, तर आम्ही एवढे बच्चू पाहिले होते, छोटे छोटे बच्चू, इवन 1.5-2 वर्षाचे सुद्धा बच्चे पाहिले आम्ही, की ब्लड कॅन्सरशी लढत आहे. अतिशय दुःख होते. एवढ्या कमी वयात बच्चांना एवढ्या मोठ्या मोठ्या बिमाऱ्या. त्यांची वय नाही आहे हो, आज त्यांनी दुनियाच बघितली नाही, तरीसुद्धा एवढं सगळ्या मोठ्या मोठ्या बिमाऱ्या बघून खूप वाईट वाटतं. असं नाही की मी नाही बघितलं, पण मी पण बघितलं आहे आधी, पण एवढ्या म्हणजे एवढं मनापासून आधी बघत नव्हती, पण आता जेव्हा आपल्या बच्च्यावर आलं तेव्हा एक्झॅक्टली कळालं. खूप वाईट वाटतं की या कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या बिमारीशी लढणं म्हणजे सोपं काम नाही आहे. पण आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे, आमचं मन म्हणते आणि आमचा आत्मविश्वास म्हणतो की आमचं पूर्णपणे आत्मविश्वास म्हणतो की तो लवकरात लवकर बरा होणार आणि घरी येणार आणि आम्ही त्याच्यासाठी वेलकम पार्टी जरूर अरेंज करू. म्हणजे घरगुतीच खूप मोठी नाही, पण छोटीशीच पार्टी, पण वेलकम पार्टी जरूर करू घरी. त्याला जास्त कोणाशी सुरुवातीला तर भेटवता येणार नाही, पण छोटीशी पार्टी असं काही छोटं मोठं करूया, जेवढं आमच्याच्याने शक्य होणार. पण जेवढं शक्य होणार ना, तेवढं आम्ही त्यातला बरं करण्याचे प्रयत्न करू राहिलो आणि त्यामध्ये आम्हाला तुमच्या सगळ्यांचा सहभाग पाहिजे. त्यासाठी आम्हाला पैशांची सुद्धा गरज आहे. तर माझं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईकचा बटन नक्कीच दाबा, प्लीज रिक्वेस्ट करते. आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि ब्लेसिंग्स पाहिजे त्याला, एवढंच विनंती करते. आणि त्यालाच नाही, माझं म्हणणं आहे की जे कोणी या बिमारीशी लढत आहे त्यांनासुद्धा तुम्ही सगळ्यांनी ब्लेसिंग्स द्या. कारण प्रत्येक बच्चा म्हणजे ज्याची आईचा बच्चू जर असं या एवढ्या मोठ्या बिमारीशी लढत आहे ना, तर त्या आईची कंडिशन काय असेल आम्ही चांगला अनुभवलेला आहे आणि मी माझ्या बहिणीची कंडिशन बघत आली आहे. हा एक नाही, दोन्ही मुलांना बिमारी आहे, तर त्याच्यामुळे तर मला अजूनच चांगला अनुभव घडला आहे. तर ॲक्च्युली पाहिलं ना, या कंडिशनमध्ये मागचे 6 महिन्यामध्ये आम्हाला जेवढं लोकांनी मदत केली ना, त्यांचं ते मदत कधीच विसरू शकत नाही आम्ही. आणि जे आपले परके झाले ना, ते सुद्धा विसरू शकत नाही.
जीवनात हा सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि आता मी खूप चांगला अनुभव घेतलेला आहे. तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते की त्याला खूप सारे ब्लेसिंग्स द्या आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक्स करा प्लीज. लाईकच्या बटन प्लीज दाबा प्लीज.